इसी सरहद पे डूबा था कल सूरज होके दो टुकड़े, इसी सरहद पर हुआ था जश्न कल आज़ादी का। यह सरहद खून की, अश्कों की, इसी सरहद पे मैं कब से मुंतसिर हूँ सुबह फर्द का। लिहिणाऱ्याने काय ओळी लिहिल्या, कुणी केले हे तुकडे, का दुभंगली माणसं, का दुभंगली ही राष्ट्र, का दुभंगली ही मन, आणि त्याची नेमकी कारण काय? तर ठळकपणे उत्तर येतं धर्म, ठळकपणे उत्तर येतं धार्मिक अस्मिता। काय असतो धर्म? धारस्य धारणाते धर्माहा, जो जे धारण करतो तो त्याचा धर्म असतो। म्हणजे आमच्याकडे अध्यात्मामध्ये असं सांगितलं गेलं की एक संत आंघोळीला गेले आणि मग नदीमध्ये त्यांना एक विंचू सापडला। मग त्यांनी तो विंचू वाचवायचा प्रयत्न केला, विंचू त्यांना डंख मारत होता। मग ते हात झटकत होते, हात झटकला की विंचू खाली पडत होता, ते पुन्हा त्याला उचलत होते, विंचू पुन्हा डंख मारत होता, ते पुन्हा त्याला सोडत होते। हा सगळा प्रकार पाहून एक जण म्हणाला, महाराज तो पुन्हा पुन्हा डंख मारतोय तुम्हाला आणि तुम्ही पुन्हा पुन्हा वाचवताय, अहो द्या की सोडून, त्याला मरायचे, त्याला पाण्यात बुडायचे, बुडू दे की। संत असं सांगतात की अरे डंख मारणे हा त्याचा धर्म आहे, वाचवणे हा माझा धर्म आहे। जर तो डंख मारायचा त्याचा धर्म सोडत नसेल तर मी त्याला वाचवायचा माझा धर्म का सोडू? धर्म, तुम्ही जो विचार धारण करता तो धर्म असतो। तशी भारतात स्थूलमानाने जर धर्मांचा विचार केला तर स्थूलमानाने एक 5 धर्मांचा विचार सातत्याने येतो। बौद्ध आहे, हिंदू आहे, जैन आहे, शीख आहे, या सगळ्या धर्मांचा, ख्रिश्चन आहे। पण या धर्मांच्या मूळ तत्वज्ञानाचा तुम्ही कधी विचार केलाय का? आणि मूळ तत्वज्ञान आणि त्या म्हणजे सिद्धांत आणि व्यवहार यांचा विचार केलाय का? की सिद्धांतात हा धर्म कसा आहे आणि व्यवहारात हे धर्म कसे आहेत, आणि सिद्धांत आणि व्यवहार यात जर फारकत होत असेल, तफावत होत असेल तर कुठल्या धार्मिक अस्मिता टोकदार घेऊन माणसं वावरतात बरं? की मग त्या अस्मिता फक्त आणि फक्त राजकारणासाठी वापरल्या जातात का? म्हणजे बघा, हां सरळ साधं एक धर्म तुम्हाला सांगते, ख्रिश्चन धर्म। जगातली फार मोठी लोकसंख्या ही ख्रिश्चन धर्माची आहे। धर्माचे संस्थापक येशू, धर्माचा धर्मग्रंथ बायबल। प्रभू येशूंनी हा जो संदेश, दिव्य संदेश दिला तो बायबलमध्ये आला आणि बायबलमध्ये असं सांगितलं की शत्रूवरही प्रेम करा, लोकांना माफ करायला शिका। प्रभू येशूला जेव्हा क्रूसावर टांगलं जात होतं, खिळे ठोकले जात होते, तेव्हा सुद्धा प्रभू येशू मारेकऱ्यांबद्दल क्षमा याचना करत होते आणि सांगत होते की हे प्रभू, हे लोक काय करतात यांना कळत नाही, तू यांना क्षमा कर। मारेकऱ्याबद्दल क्षमा याचना करणारा, माफ करणारा धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म, हे धर्माचं मूळ तत्वज्ञान। पण आज घडीला पाकिस्तानमधल्या दहशतवादी लोकांना पाठीशी घालणारे लोक अमेरिकेतले असतात, ते धर्म कुठला फॉलो करतात? सिद्धांत कुठे आहे, व्यवहार कुठे आहे? अर्थात जे राजकारणातले लोक आहेत ते लोक या पद्धतीने फॉलो करत आहेत। सर्वसामान्य जो ख्रिश्चन धर्माचा अनुयायी आहे तो निश्चितपणे ही सगळी तत्व फॉलो करणारा आहे। परंतु जेव्हा आम्ही उंचावरून बघतो धर्माचे, त्याचे सिद्धांत आम्ही जेव्हा एका उंचीवरून बघायला जातो, त्या उंचीवरून आम्हाला हे जे ते उंचीवर थांबलेले जे लोक आहेत ते काय पद्धतीने त्याचे प्रॅक्टिस करताना दिसतात। दुसरा धर्म, धर्म जैन धर्म। धर्माचे संस्थापक अर्थात भगवान महावीर। धर्माचं तत्वज्ञान अस्तेय, अपरिग्रह, अहिंसा। अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, अहिंसा काय आहे हे? अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य। ब्रह्मचर्य अर्थात लग्न करू नका असं नाही, हे नीट समजून घ्या। ब्रह्मचर्याचा अर्थ असा सांगितला जैनिझमने की एका पुरुषाने एका स्त्रीशी, एका स्त्रीने एका पुरुषाशी इमान इतबारे राहिले पाहिजे, शक्य तितकं ब्रह्मचर्याचं पालन केलं गेलं पाहिजे। अस्तेय, आम्ही कधीही म्हणजे चोरी करू नका, खोटे बोलू नका, हे तर सांगितलंच। अपरिग्रह, संपत्तीचा साठा करू नका, तुमची जेवढी गरज आहे तेवढं आणि तेवढंच राहू द्या।
आज जेवढी गरज आहे तेवढंच मागा, तेवढंच तुमच्याकडे राहू द्या. कल की बात कल देखी जाएगी. जास्त धनाचा साठा करायचा नाहीये, कारण तृष्णा दुःखाचे मूळ कारण आहे. समकालीन असणारे बुद्ध पुढे सांगतायत. हे काय सांगितलं की तुम्ही जास्त मोह करायचा नाहीये, जास्त संचय करायचा नाहीये. पण मंडळी, आज घडीला भारतातले जे सगळ्यात श्रीमंत दिसतात, ज्या श्रीमंत नावांमध्ये, ती कुठल्या धर्माची? टाटा, अंबानी, ललवानी, मालपानी, सारडा, भुतडा, मुंदडा, चांडक, ही कुठला धर्म फॉलो करत आहेत? आणि कुठे गेलं ते अस्तेय परिग्रह ब्रह्मचर्य? सिद्धांत काय आहे आणि व्यवहार काय आहे? चला जरा तिसऱ्या धर्माकडे जाऊया. धर्म, बौद्ध धर्म. बुद्धिझम मध्ये असं सांगितलं की मूर्तिपूजा त्याज्य आहे. देव मूर्तीमध्ये नाही. तुम्हाला अमुक एक गोष्ट करायची आहे तर तो विचार जास्त महत्त्वाचा आहे. दस्तूर खुद्द बाबासाहेबही लिहितात की मला भक्त नको, अनुयायी हवे आहेत. कारण भक्त काय करतील? भक्त फार तर एखादी अगरबत्ती लावतील, नारळ फोडतील, हात जोडतील, देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला असं पाहिजे, देवा मला तसं पाहिजे, नवसायास करतील. आणि ते एकाच ठिकाणी थांबतील. ते प्रयत्नवाद सोडतील. ते नशिबाच्या आधारे अवलंबून राहतील. बाबासाहेब म्हणतात मला प्रयत्नवादी लोक हवे आहेत. असे नशिबावर हात ठेवून राहिलेले लोक नको आहेत. बाबासाहेब सांगतात की प्रयत्नवादी झालं पाहिजे आणि म्हणून मला भक्त नको, मला अनुयायी हवे आहेत. कारण अनुयायी विचारांचा प्रचार प्रसार करणारे असतात. महापुरुषांचा मृत्यू 2 वेळा होतो, एकदा नैसर्गिक, दुसऱ्यांदा जर अनुयायी भक्त झाले तर. अनुयायांनी विचार पसरवणं थांबवलं तर. अनुयायी जितका विचार पसरवतील तितका तो विचार पुढे जाईल. आम्हाला भक्त नको, आम्हाला अनुयायी हवे आहेत, मूर्तीपूजा आम्हाला त्याज्य आहे. पण मंडळी, जगात सगळ्यात जास्त मूर्त्या कुणाच्या दिसतात? बुद्धांच्या. मग तत्वज्ञान कुठे आहे आणि व्यवहार कुठे आहे? फरक कुठे पडला? अडचण कुठे आली? चला जरा पुढच्या धर्माकडे जाऊया. धर्म, हिंदू धर्म. ज्या धर्माबद्दल कुणीही कुठेही कसंही कितीही बोलावं त्याला त्याचं पेटंट मिळालं आहे. अत्यंत लाडका धर्म. धर्माचा संस्थापक तसा कुणी एक सांगता येत नाही, पण त्यातली त्यात धरोहर भगवान श्रीकृष्णाला मानलं जातं. धर्माचा धर्मग्रंथ तोही तसा एक सांगितला जात नाही, कारण श्रुती आहेत, स्मृती आहे, वेद आहे, पुराण आहे, सहा शास्त्र आहेत, खूप सारं त्याच्यात लिटरेचर आहे. पण तरीही त्यातली त्यात भगवद्गीता प्रमाण मानली जाते. आणि भगवद्गीतेमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. भगवद्गीतेमध्ये सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारताः अभिथ्यानम धर्मस्य तदात्म्यानम सृजाम्यहम. अर्थात जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण या भूतलावर प्रत्यक्ष अवतरतात. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अनाचार वाढतो, पाप वाढतं, अति 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 होतं, तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्ण अवतरतात. अजून एक गोष्ट सांगितली भगवद्गीतेमध्ये. काय सांगितलं होतं? सृष्टी के कण कण में ईश्वर है. ईश्वर माझ्यात आहे, ईश्वर तुमच्यात आहे. ईश्वर हे जे माझं बोलणं रेकॉर्ड होते, तंत्रज्ञान त्या ट्रायपॉडमध्ये आहे, या कॅमेऱ्यांमध्ये आहे. तुम्हाला जो इथला पक्ष्यांचा आरव, जो कलकलाट ऐकायला येतोय, त्या पक्ष्यांमध्ये आहे, या झाडामध्ये आहे, या बाकड्यामध्ये आहे. अगदी पाना, फुला, दगडा, माती, कणामध्ये नदी, नाले, समंदर, पर्वत, डोंगर सगळीकडे ईश्वर व्यापलेला आहे. हे तत्वज्ञान हिंदू धर्माचं तत्वज्ञान आहे. मग जो कोणी स्वतःला प्रखर हिंदुत्ववादी म्हणवतो त्याला हे तत्वज्ञान मान्य असलं पाहिजे. अर्थात जो कोणी म्हणतो की होय मी हिंदू धर्माचा पाईक आहे, मी सच्चा हिंदुत्ववादी आहे, त्याला हे तत्वज्ञान मान्यच असलं पाहिजे की सृष्टीच्या कणाकणामध्ये ईश्वर आहे, ईश्वर माझ्यात आहे, ईश्वर तुमच्यात आहे, ईश्वर चराचरामध्ये व्यापलेला आहे. मग जर असं असेल तर राम अमुकच ठिकाणी जन्मला असं म्हणून रक्तपात करवणारे लोक खरंच हिंदू धर्म समजून घेणारे लोक आहेत का? खरंच त्यांना ती गोष्ट कळते का? सोचना पडेगा. सिद्धांत काय आहे, व्यवहार काय आहे? मी फक्त आरसा दाखवते. आणि मग हा फरक का पडतो? काय अडचण आहे? अजून एक धर्म आहे इस्लाम. इस्लाम ज्याचे संस्थापक मोहम्मद पैगंबर साहेब. धर्मग्रंथ कुराण शरीफ. कुराणच्या आयात फार महत्त्वाच्या. कुराणने फार चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या.
पण कुरानने त्यात एक अशीही व्याख्या सांगितली कि सच्चा मुसलमान कौन होता है? सच्चा मुसलमान वो होता है जो 5 तरह के फ़र्ज अदा करता है। वो फ़र्ज क्या होते हैं? तो कहा गया कि सच्चा मुसलमान वो है कि जो रमज़ान के पाक महीने में रोज़े अदा करता है, जो अपनी कमाई से कम 20% ज़कात अदा करता है, जो इस बात में इल्म रखता है कि अल्लाह के सिवा मेरा सर, जो अल्लाह के सिवा किसी और के सामने नहीं झुकता, और जो इस बात में इल्म रखता है कि एक ना एक दिन तो क़यामत आनी है और उस दिन अल्लाह ताला के सामने मेरी गर्दन शर्मिंदगी से झुकनी न चाहिए, जो दिन में 5 बार की नमाज अदा करता है, वो सच्चा मुसलमान होता है। आणि सांगितलं की बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलहम्दु रब्बिल रहमानिर रहीम लीला लीला लिल्लाह मुहम्मदिया रसूलुल्लाह ही आयात सांगितली गेली। ते सगळे सच्चे मुसलमान। कुरान शरीफमध्ये इस्लामचा अर्थ सांगितला पावित्र्य, शांती, अखंडता, सत्यता, अहिंसा। मंडळी, असं असूनही दहशतवादी संघटनांचे म्होरके हे इस्लामला फॉलो करणारे का सापडतात? हां, पण याचा अर्थ सगळेच इस्लामला फॉलो करणारे दहशतवादी असतात या वाक्याला माझा पूर्णतः विरोध आहे। हो, मी जे म्हटलं ना की हे अधिकृत चॅनलवरून मांडण्याची जबाबदारी माझी, कारण बऱ्याचदा माझी वाक्य काटछाट करून इतर ठिकाणी मांडली जातात आणि त्यामुळे मग लोकांच्या मनात बरेचसे गैरसमज होतात। याच कारणासाठी मी वेगवेगळ्या संकल्पना सांगण्यासाठी म्हणून मी माझी अधिकृत भूमिका या चॅनलवरून मांडण्याचा प्रयत्न करते। त्यामुळे सुषमा अंधारेचं म्हणणं हेच आहे का हे कधी समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा या चॅनलवर येऊन ती समजून घेण्याची जास्त गरज आहे, कारण हे अधिकृत आहे। मंडळी, जेव्हा तुम्ही हे समजून घेता की इस्लामचा अर्थ एकीकडे असा सांगितला जातोय आणि दहशतवादी संघटनांचे म्होरके जिहादच्या नावाखाली, इस्लामच्या नावाखाली अशा पद्धतीने जर ती सिद्धांतच जर सगळा तोडमरोड सांगत असतील तर अडचण कुठे आहे? कारण सिद्धांत खूप चांगले आहेत सगळ्याच धर्मांचे। जगातला कुठलाच धर्म वाईट नाहीये, जगातला कुठलाच धर्म आम्हाला काही वाईट शिकवत नाहीये। मग प्रॅक्टिसमध्ये अशा चुकीच्या गोष्टी का येतात? फिलॉसॉफी कुछ अलग है, प्रॅक्टिस कुछ अलग आहे, तत्वज्ञान काही वेगळंच आहे, व्यवहार काही वेगळाच आहे। याचं कारण काय घडतं? त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का? धर्म आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये असणारे मुल्ला, मौलवी, पुजारी, पंडित, पादरी, बडवे, भिक्खू, हे सगळेच आपली मुख्य जबाबदारी विसरत आहेत का? या सगळ्याच मध्यस्थांची मुख्य जबाबदारी ही आहे की धम्म काय आहे, धर्म काय आहे, त्याचं तत्वज्ञान काय आहे ते सर्वसामान्य लोकांना समजावून सांगण्याची। हे समजावून सांगण्याची जबाबदारी जर मध्यस्थांकडून चुकली ना की मग तयार होतात दंगली, मग डोकी फुटायला लागतात, मग डोकी भडकायला लागतात, मग माणसं एकमेकांच्या रक्तासाठी तहानले जातात। जर ही तहान शमवायची असेल, जर ह्या दंगली थांबवायच्या असतील तर गरज असेल धर्म आणि सर्वसामान्य माणूस यांच्यामध्ये असणाऱ्या मुल्ला, मौलवी, पुजारी, पंडित, पादरी, बडवे, भिक्खू या सगळ्यांनीच आपली धर्माने घालून दिलेली जी मुख्य जबाबदारी आहे, धम्माने सांगितलेली जी मुख्य जबाबदारी आहे, मजहबने सांगितलेला जो मुख्य संदेश आहे तो योग्य आणि योग्यच पद्धतीने भेसळयुक्त नव्हे, योग्य आणि योग्यच पद्धतीने सामान्य लोकांपर्यंत पोचावा। मंडळी, याच आणि अशा अनेक संकल्पना घेऊन मी आपल्यासोबत असत राहणार आहे, भेटत राहणार आहे। पण तुम्हाला जर माझ्या आजच्या या म्हणण्यावर नक्कीच जर तुमचं काही म्हणणं असेल, तुमचे आक्षेप असतील, तुम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही ते सांगू शकता या व्हिडिओच्या कमेंट खाली। मला आवडेल तुमच्याशी चर्चा करायला आणि निश्चितपणे यात जर तुमच्या काही शंका असतील तर त्याचं विश्लेषण करायला। भेटूया पुन्हा एकदा एका नवीन विषयासह। तोपर्यंत